अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। किल्ले पन्हाळगडावर महाराष्ट्र संघर्ष समितीच्या सांगली कोल्हापूर पदाधिकाऱ्यांची बैठक, संघटना विस्ताराचा निर्धार। पन्हाळगड महाराष्ट्र संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक किल्ले पन्हाळगड येथील विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। संघटना अधिक बळकट करणे, राज्यभर जनआंदोलने प्रभावीपणे राबविणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। बैठकीस प्राचार्य राजेंद्र कुंभार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष शाकीर तांबोळी होते। प्रदेश कार्याध्यक्ष मकरंद करळे व प्रदेश महासचिव दिग्विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीच्या प्रारंभी प्रदेश महासचिव दिग्विजय पाटील यांनी प्रस्तावना करत महाराष्ट्र संघर्ष समितीची आतापर्यंतची वाटचाल, विविध जनआंदोलने, संघटन विस्तार, शिस्तबद्ध कार्यपद्धती तसेच प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जबाबदारीने कार्य करण्याची आवश्यकता यावर सविस्तर मार्गदर्शन केले। प्रमुख पाहुणे प्राचार्य राजेंद्र कुंभार यांनी संघर्षाचा खरा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की संघर्ष हा केवळ विरोधासाठी नसतो। एका बाजूला संघर्ष असेल तर दुसऱ्या बाजूला सकारात्मक परिवर्तन घडले पाहिजे, तेव्हाच त्या संघर्षाला यश प्राप्त होते। त्यांनी महाराष्ट्र संघर्ष समितीने संविधानिक व लोकशाही मार्गाने लोकहितासाठी सुरू ठेवलेल्या लढ्याचे कौतुक केले। अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी महाराष्ट्र संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की ही संघटना सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या न्यायासाठी उभी राहिली आहे। भूमाफियांविरोधातील लढे, गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी, वक्फ विषय, धार्मिक स्थळांचे संरक्षण, सामाजिक न्याय, अल्पसंख्याकांचे प्रश्न, इस्लामपूर नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलन, महसूल, पोलीस, महावितरण, जीएसटी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण व मत्स्य व्यवसाय विभागांतील विविध प्रश्नांवर उभारलेली जनआंदोलने यांचा त्यांनी आढावा घेतला। याशिवाय इस्लामपूर नामांतर प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका, आरळा तालुका शिराळा येथील अल्पसंख्याक समाजावरील अत्याचाराविरोधात काढलेली न्याययात्रा, पन्हाळगड मशीद प्रकरण, जात पडताळणी समितीच्या कारभाराविरोधातील आंदोलन आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधातील जनआंदोलन यांचा उल्लेख करत प्रत्येक गावात महाराष्ट्र संघर्ष समितीची शाखा स्थापन करून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले। प्रदेश कार्याध्यक्ष मकरंद करळे यांनी संघटना विस्तारासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने वैयक्तिक पातळीवर जनसंपर्क वाढवून समितीचे कार्य गावागावांत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली। नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा बैठकीत पुढील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य संघटक पवन जेंडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सद्दाम हुसेन मोमीन, सांगली जिल्हाध्यक्ष महिला विभाग पूजा पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष ऋतुजा पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अंशुमन गायकवाड, सांगली शहराध्यक्ष सुलतान मुलाणी। बैठकीस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काळात राज्यभर संघटन विस्तार, संविधानिक जनआंदोलने आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर अधिक व्यापक स्वरूपात संघर्ष उभारण्याचा एकमुखी निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। नमस्कार। आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्र संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पन्हाळगड इथं पार पडली। बैठकीला प्रमुख उपस्थिती माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार सरांची होती। त्यांनी मांडणी केली। महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीरबाई तांबोळी यांची अध्यक्षीय मांडणी झाली आणि या सगळ्या गोष्टींमधून महाराष्ट्र संघर्ष समिती म्हणून काम करत असताना कार्यकर्त्यांनी कोणते संकेत पाळले पाहिजेत, कशा पद्धतीनं संघर्षाची आणि संविधान बचावाची भूमिका घेऊन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, कशा प्रकारे लोकांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी लढलं पाहिजे, यासाठीचं एक दिशादर्शनाचं काम या बैठकीने केलेलं आहे। पुढील काळामध्ये अनेक बैठका आणि चर्चासत्र ही व्हावीत अशी कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त झालेली आहे आणि या शिबिराबद्दल किंवा बैठकीबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। याच्याही पुढे जाऊन अजून खोलामध्ये कार्यकर्ता कसा घडावा याच्यासाठीची शिबिरं महाराष्ट्र संघर्ष समिती घेईल आणि चांगले लढाऊ कार्यकर्ते महाराष्ट्राला या शिबिरांमधून मिळतील असं आम्हाला वाटतंय। संबंधित सगळे जे काही नूतन पदाधिकारी ज्यांना आज पदवाटप झालं त्यांनी भविष्यात फार चांगलं काम महाराष्ट्र संघर्ष समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहून करावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।